सो फ्रेंड्स, वेलकम टू यू इन अवर युट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा. आणि आज आपला डे 4 आहे. आणि डे 4 मध्ये आज आपण नवीन टेन्स बघणार आहोत, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आणि त्या अगोदर जे काही व्हिडिओ झालेले आहेत, म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य बघितली आणि आय होप तुम्हाला ती समजली असेल. आणि आता आपण वळणार आहोत सिंपल पास्ट टेन्स कडे. तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? साध्या भूतकाळ. आता साध्या भूतकाळ ओळखायचं कसं? तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते की या ठिकाणी बघा, तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसतंय की मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला ला, ली, ले, लो म्हणजे ल ची कॅटेगरी येते या ठिकाणी. म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली. लाईक मी शाळेत गेलो, तो शाळेत गेला, ती घरी आली, तिने लाडू खाल्ला, ओके, त्याने भाषण दिले, म्हणजे काही क्रिया पूर्ण झाली. त्यावेळी कशाचा वापर केला जातो? ल चा वापर केला जातो. म्हणजे ती काय क्रिया फिनिश झाली, म्हणजे क्रिया संपली. त्यावेळी ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये जातं. मग त्यावेळी मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला म्हणजे व्हर्बला ला, ली, ले, लो यांचा वापर केला जातो. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये बघा कसं त, तो, तेचा वापर केला जातो. लाईक ती शाळेत जाते, तो शाळेत जातो, ते शाळेत जातात. ओके, तर या ठिकाणी प्रेझेंट मध्ये त ची कॅटेगरी वापरली जाते आयडेंटिफिकेशन साठी. आणि या ठिकाणी हे तुम्हाला ओळखण्यासाठी लिहून दिलेलं होतं. आणि आता पास्ट टेन्स मध्ये बघणार आहोत आपण. तर तुम्ही या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स लिहून घ्या. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळ. आणि साध्या भूतकाळ ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला ला, ली, ले, लो यांचा वापर केला जातो. आणि बघा, याचा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, म्हणजे सूत्र लिहून दिलेलं आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आता क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय? मग कमचं वर्ब सेकंड काय होतं? केम. गोचं वेंट, ब्रिंगचं ब्रॉट, गिव्हचं गेव, थ्रोचं थ्रीव, सेंडचं सेंट, एक्सप्लेनचं एक्सप्लेन्ड. ओके, तर अशा प्रकारे वर्ब फॉर्म्स मी तुम्हाला शेअर करते. काही वर्ब फॉर्म्स तुम्हाला माहिती असतील. तर सब्जेक्ट, वर्ब सेकंड आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आपण बघितले. वर्ब फॉर्म्स वर्ब सेकंड क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं शब्द म्हणजे कर्म. ओके, आता या ठिकाणी मराठी वाक्य मी लिहून दिलेली आहेत बघा. मी आंबा खाल्ला. ब्लॅकबोर्डवरचं दिसतंय ना? मी आंबा खाल्ला. ओके, म्हणजे क्रिया पूर्ण झाली. खातो नाही, खातो म्हणजे प्रेझेंट मध्ये आलं असतं. खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. मग या ठिकाणी बघा, व्हर्बला ल चा वापर केला गेलेला आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं खाल्ला ला. ओके, म्हणून त्याला काय टाकायचं? नंबर 2. सिंपल पास्ट टेन्स टू नंबर. मग आता हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायचंय. मग कसं येणार? पहिलं सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओके, सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. मग जो मराठी वाक्याच्या सुरुवातीला येतो तो काय लागला? मी. मी म्हणजे काय? आय. ओके, आय. त्यानंतर बघा वर्बचं सेकंड फॉर्म. आता या ठिकाणी वर्ब काय आहे? वर्ब काय वाक्याच्या शेवटी असते, एवढं लक्षात ठेवा. वर्ब काय आहे? खाल्ला. ओके, खाल्ला म्हणजे काय? एट. इट नाही, इट हे प्रेझेंट आहे. खाल्ला म्हणजे भूतकाळ, पास्ट टेन्स म्हणजे एट. आय एट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे उरलेले शब्द. आय एट काय ना? आंबा. आय एट अ मँगो. ओके, आय एट अ मँगो. मग वाक्य कसं सोडवलं? पहिलं सब्जेक्ट, नंतर आंबा हा शब्द नाही घ्यायचं, तर काय घ्यायचं? वर्बचं सेकंड फॉर्म. वर्ब काय? खाल्ला हा 2 नंबरला घ्यायचा आणि ऑब्जेक्ट असतं ते शेवटी घ्यायचं. आय एट अ मँगो. इट नाही, इट हे प्रेझेंट फॉर्म आहे. त्यानंतर पुढे बघा, त्याने मोर बघितला. ओके, त्याने मोर बघितला. मग आता पहिलं सब्जेक्ट काय? त्याने. त्याने म्हणजे काय येणार? ही. पहिले सब्जेक्ट म्हणजे करता वापरायचं. त्याने म्हणजे काय येणार? ही. या ठिकाणी ही. नंतर काय येणार बघा? त्याने मोर बघितला. नंतर का कोणता शब्द येणार? बघितला. ओके, बघितला म्हणजे काय येतं बघा? वर्बचं सेकंड फॉर्म. बघतो म्हणजे सी. बघितला म्हणजे काय? सॉ. ओके, त्याने मोर बघितला. त्याने म्हणजे काय येणार? ही. सब्जेक्ट करता. त्यानंतर काय येणार? बघितला. बघितला म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म. सॉ येणार. सी म्हणजे बघतो. बघितला म्हणजे भूतकाळ, पास्ट टेन्स. मग काय येणार? सॉ. मग ही सॉ अ पिकॉक. ओके, ही सॉ अ पिकॉक. ओके, ही सॉ पिकॉक. म्हणजे त्याने म्हणजे ही, नंतर बघितला हा शब्द सॉ, नंतर अ पिकॉक हे ऑब्जेक्ट आहे. ओके, ही सॉ अ पिकॉक. पहिलं सब्जेक्ट, नंतर वर्ब फॉर्म, वर्बचं सेकंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. ओके, समजलं? आता ही वाक्य तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकवर, त्याची जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल. अजून काही मी तुम्हाला वाक्य देणार आहे. अजून काही वाक्य सोडून घेऊया. पुढे बघा, त्याने पेन आणले.
आम्ही वही दिली. आता हे बघा, हे दोन्ही वाक्य आहे. कसं आहे? वर्बचं सेकंड फॉर्म आहे, कारण वाक्याच्या शेवटी बघा ले लागलेला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी सुद्धा ली लागलेला आहे. मग तुम्हाला सांगितलेलं या ठिकाणी लक्ष ठेवा, याच्यातले कोणतेही बाराखडी आली म्हणजे लेटर्स आले तर याचा हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये गेलं असं समजायचं आहे. ओके. त्याने पेन आणले, मग कसं येणार? त्याने पेन आणले, पहिले सब्जेक्ट, त्याने म्हणजे काय येणार? ही. ओके. त्याने म्हणजे काय येणार? ही. लिहा माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा. पहिले सब्जेक्ट ही, नंतर काय येणार? वर्बचं सेकंड फॉर्म आणले. आणले हा शब्द येणार. आणले म्हणजे ब्रिंग नाही तर ब्रॉड. आणले म्हणजे क्रिया पूर्ण झाली. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते बघा, ल लागला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. आणतो नाही तर आणला, आणले. ओके. पेन आणले, ही ब्रॉड, ब्रॉड ब्रिंगचं सेकंड फॉर्म ब्रॉड, आणि ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय राहिला? पेन. ही ब्रॉड अ पेन. ओके. ही ब्रॉड अ पेन. या ठिकाणी बघा त म्हणजे प्रेझेंट टेन्स येतं आणि वाक्याच्या शेवटी ल लागलेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झाली. यातले काय आहेत बघा वर्ड बघा, ला, ली, ले, लो. हा, ही ब्रॉड अप पेन, या ठिकाणी ले लागलेला आहे, या ठिकाणी काय लागला? ली लागला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. आम्ही वही दिली. आम्ही म्हणजे काय? पहिले सब्जेक्ट येणार. आम्ही म्हणजे करता. आम्ही म्हणजे काय? वी. नंतर काय येणार? दिली. दिली म्हणजे काय? हा, गेव. दिली म्हणजे गेव. गिव नाही, गिव म्हणजे देतो. दिली म्हणजे क्रिया पूर्ण झाली. मग काय येणार? वी गेव अ नोटबुक. वी गेव अ नोटबुक म्हणजे काय? पहिले सब्जेक्ट, नंतर काय येतं? वर्ब म्हणजे शेवटचा शब्द पहिल्या 2 नंबरला येतो, आणि वही म्हणजे नोटबुक. वी गेव अ नोटबुक. त्या ठिकाणी तुम्ही वर्ब सेकंड फॉर्म लक्षात घ्या. ब्रॉड, टूक, सॉ, केम, वेंट. ओके. हे वर्ब फॉर्म तुमचे पार्ट माहीत असणे, पार्ट असणे महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी ओळखण्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा, ल म्हणजे पास्ट टेन्स, ल ची कॅटेगरी येते या ठिकाणी. ला, ली, ले, लो. तसं प्रेझेंट मध्ये कसं बघितलं आपण? त चा फॉर्म बघितलेला. आता पास्ट मध्ये क्रिया पूर्ण झाली म्हणजे ल ची कॅटेगरी येते. ओके. आता अजून काही मी तुम्हाला वाक्य देते, ती तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. हे लिहून घ्या तुम्ही. आणि अजून काही मी वाक्य देणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला काही वाक्य दिसतात, ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये सोडवा. जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये पाठवा, जेणेकरून मी त्यावर एक व्हिडिओ घेऊ शकते आणि त्याची प्रॅक्टिस करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.